झी 24 तास एक पाऊल पुढे। नाट्य परिषद निवडणुकीसंदर्भातली बातमी आहे। सर्वात मोठी बातमी, नाट्य परिषदेच्या निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। निवडणुकीसाठी 6049 मतपत्रिका पाठवल्या असताना त्याहून 73 मतपत्रिका जास्त आल्यात। मोजणीमध्ये तब्बल 6122 मतपत्रिका आढळल्या आहेत। यावेळी ब्रेकिंग न्यूज आहे। आपण बघतोय की कशा तऱ्हेने बोगस मतदान झाल्याचा संशय नाट्य परिषद निवडणुकीच्या एकूणच मतमोजणीच्या वेळेस व्यक्त करण्यात येतो आहे। मतमोजणी प्रक्रिया देखील आता थांबवण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे ही नाट्य परिषदेची निवडणूक गेल्या काही दिवसांपासून वादात सापडली होती। अनेक लाजिरवाणी प्रकार चाललेले होते, घोळ होत होता अनेक गोष्टींमध्ये। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्या प्रतिनिधी जयंती वाघधरे यांच्याकडून। जयंती, निवडणुकीत संदर्भातली सगळ्यात मोठी बातमी बोगस मतदान झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे आणि अर्थातच आता निवडणूक प्रक्रिया मतमोजणी देखील थांबवल्याचं वृत्त आमच्याकडे आहे। जरा अधिक माहिती द्या याविषयी। खरं तर सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती, पण सकाळपासूनच हा जो कारभार आहे तो भरपूर ढिल्ला असा जाणवला। कारण मतमोजणीच्या ज्या प्रक्रियेला सुरुवात होताच 11 वाजले आणि 11 वाजता साधारण ही प्रक्रिया सुरू झाली आणि आता काही वेळेआधी आम्हाला असं कळलंय की प्रक्रिया थांबवण्याची शक्यता आहे। आणि जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा असं कळलं की 6049 मतपत्रिका, खरं तर जेव्हा 100% मतदान होतं त्यावेळेला 6049 मतपत्रिका मिळतात, पण आता असं कळलंय की 6122 मतपत्रिका या ठिकाणी आढळलेल्या आहेत। जेणेकरून हे क्लिअर होतं की ह्या बोगस मतदान पत्रिका आहेत, या डुप्लिकेट मतपत्रिका आहेत। निश्चितच या बोगस मतपत्रिका आहेत, या डुप्लिकेट मतपत्रिका आहेत असं सांगण्यात आहे। आणि आपल्याला तर माहिती आहे की जयंती अनेक दिवसांपासून सतत वादाच्या भोवऱ्यातच सापडलेली आहे। अनेक मतपत्रिका गहाळ झाल्याचा देखील आरोप वेळोवेळी विनय आपटे यांनी देखील केलेला आहे। आता आपण स्वतः तिथे आहेत, काय प्रतिक्रिया येतात तिथल्या असलेल्या मान्यवरांच्या? नक्कीच या ठिकाणी सगळे आपापला रोष जो आहे तो व्यक्त करतायत। एकमेकांवर आरोप प्रत्यारोप हे अनेक दिवसांपासून सुरू होतं आणि या ठिकाणी आम्हाला तेच पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप इथे सुरूच आहे। पण खरं तर ही एक लाजिरवाणी बाब आहे, कारण 100% मतदानाहून जास्त म्हणजे 6122 मतपत्रिका या ठिकाणी आढळलेल्या आहेत। अच्छा, आणि मोहन जोशींच्या उत्स्फूर्त पॅनलची काही प्रतिक्रिया ऐकू आली आहे का? आम्ही मगाशी मोहन जोशी पॅनलच्या काही उमेदवारांशी बोललो तर त्यांचं असं म्हणणं आहे की प्रक्रिया थांबवता येत नाही आणि त्या म्हणाले की प्रक्रिया थांबवता येत नाही म्हणून त्यांचं म्हणणं आहे की ज्या डुप्लिकेट मतपत्रिका त्यांना आढळल्या आहेत त्या डुप्लिकेट मतपत्रिका त्यांनी बाजूला काढून ठेवाव्या आणि ज्या ओरिजिनल आहेत त्या काउंट कराव्या आणि ही जी प्रक्रिया आहे ही थांबवावी नाही थांबवायला पाहिजे। आणि नटराज पॅनलची काय प्रक्रिया या संदर्भात प्रतिक्रिया आहे? नटराज पॅनल यांनी खरं तर हा जो मुद्दा आहे तो आमच्यापर्यंत आणलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जर का डुप्लिकेट मतपत्रिका आढळल्या आहेत आणि जिथे 100% मतदान कधी होत नाही तिथे जर इतकं मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे तर ही नक्कीच लाजिरवाणी बाब आहे, चुकीची बाब आहे आणि त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही थांबवली पाहिजे आणि कुठेतरी रिइलेक्शन या बाबतीत इथे चर्चेला उधाण आलेलं आहे। तर कदाचित रिइलेक्शन होण्याची जयंती, मी पुन्हा एकदा विचारते की अर्थातच मतमोजणी जी आहे ती थांबवण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येते, काय एक्झॅक्टली परिस्थिती आहे आता या ठिकाणी? चर्चा होतीये आणि जे कमिशनची लोक आहेत त्यांच्याकडूनही काही वेळात आम्हाला एक्झॅक्ट काय होणार आहे पुढे त्या बाबतीत कळणार। धन्यवाद जयंती, माहिती दिल्याबद्दल। होते आमचे प्रतिनिधी जयंती वाघधरे। तर काही वेळातच आपल्याला कळेल, अर्थातच शक्यता व्यक्त करण्यात येते आता। मात्र ज्या तऱ्हेनं निवडणूक अर्थातच तिथले जे अधिकारी आहेत ते येतील आणि त्यानंतर जी काही ज्या तऱ्हेनं खरोखरच असं वाटतंय की कुठेतरी बोगस निश्चितच मतदान झालंय, 100%हून अधिक आपण बघतोय की मतदान झाल्याचं चित्र आहे। अर्थातच आता याच्यावरती काही काळातच काय तो निर्णय येईल। तर आपण बघतोय की नाट्य परिषद निवडणुकीची सर्वात ही मोठी बातमी आहे। नाट्य परिषदेच्या निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। निवडणुकीसाठी 6049 मतपत्रिका पाठवल्या असताना त्यातून 73 मतपत्रिका जास्त आल्यात, म्हणजे 6049 एवढ्या मतपत्रिका लोकांना पाठवलेल्या होत्या, मात्र त्याहून 73 मतपत्रिका जास्त आल्यात। मग या 73 मतपत्रिका जास्त आल्यात का? कशा आल्या आहेत? अर्थातच त्यामुळे हे बोगस मतदान झालं असावं असं नटराज पॅनलचं देखील म्हणणं आहे। आणि आपण बघतोय विनय आपटे स्वतः आपल्याबरोबर आहे। विनयजी, आपण
नटराज पॅनलचे आपण विनयजी काय सांगाल, काय परिस्थिती आहे आता? अर्थातच असं बोलण्यात जात आहे की बोगस मतदान झालेलं आहे, जरा आम्हाला त्याविषयीचे वृत्तांत जरा सांगा. नाही, आताची परिस्थिती आहे ती अशी आहे की जेवढ्या मतपत्रिका मुंबई विभागाच्या पोस्टात टाकलेल्या मतपत्रिका इथे पेटीत पडलेल्या आहे आणि म्हणून अशी शंका निर्माण झाली की या इतक्या पत्रिका जर एक 6029 पत्रिका जर पाठवलेल्या होत्या. अच्छा, पोलिसांकडे तक्रार झाली आहे अशी दिलेली आहे या प्रकरणाची, अशी माहिती आमच्याकडे आलेली आहे, त्याच्यात काय सत्यता आहे? नाही, कसं आहे की निवडणूक अधिकारी या बाबतीचे सगळे निर्णय घेत आहेत, पोलिसांकडे ते कंप्लेंट करता आहेत, चॅरिटी कमिशनरचे जे इथे हे आहेत माणसं उपस्थित आहेत ते या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालत आहेत आणि याबाबतचा निर्णय जो आहे तो निर्णय थोड्या वेळामध्ये होईल. म्हणजे मला नाही असं वाटत की प्रक्रिया जी आहे या पद्धतीने पुढे चालू राहील, त्याला स्थगिती मिळेल असा माझा अंदाज आहे आणि पुन्हा फेरनिवडणूक होईल. स्वतः आपली काय भूमिका यानंतर आता? काय फार वाईट वाटतं नाट्य क्षेत्रात असं होऊ नये. अगदी प्रामाणिकपणे मला वाटतं की मतपेट्या पळवल्या जातात, डुप्लिकेट मतपत्रिका छापतात. हे महाराष्ट्रामध्ये आम्ही कधी ऐकलं नव्हतं, नाट्य क्षेत्रात नाही. ही सगळी मक्तेदारी जी आहे, मक्तेदारी उत्तर भारतातल्या राज्यांमध्ये ही मक्तेदारी त्यांच्याकडे दिलेली आहे, सोपवलेली आहे आणि नाट्य क्षेत्रासारख्या क्षेत्रामध्ये जर या पद्धतीने होत असेल तरी आता निवडणूक पुढे लढवायची का नाही असाही आमच्या पुढे प्रश्न आहे. या सगळ्या त्या घाणेरडे प्रकार याच्यामध्ये होतील याची जर थोडी जरी पूर्वकल्पना असती तरी ही निवडणूक मी लढवलीच नसते. आमच्यातले बहुतेक सगळेजण जे आहेत ते सगळेजण अत्यंत फ्रस्ट्रेटेड आहेत आणि या सगळ्या सेटअप. विनयजी, तुम्ही आमच्या बरोबर मोहन जोशी हे देखील आहेत. मोहन जोशी, अर्थातच अनेकदा आरोप करण्यात आले आणि त्याचबरोबर आता बोगस मतदान झाल्याचा देखील संशय व्यक्त करण्यात येतोय. काय आपली प्रतिक्रिया यावरती? माझी प्रतिक्रिया अशी आहे की या ज्या एकाच नंबराच्या मतपत्रिका आल्या आहेत या फ्रँकिंग होऊन आल्या आहेत. आता हा प्रश्न म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांचा आहे, ज्यांनी या नाशिकमध्ये छापल्या त्यांचा हा प्रश्न आहे. त्यांची चौकशी व्हायला पाहिजे. त्या डुप्लिकेट आल्या कशी छापून, त्यात आमचा काही कोणाचाच दोष नाहीये. ज्या पत्रिका छापून आल्या पहिल्या नावाच्या होत्या डुप्लिकेट, आता नंबराचे डुप्लिकेट यायला लागले आहेत. हे कोणाचा दोष आहे? हा जा विचारलाच पाहिजे ना की अशा डुप्लिकेट पत्रिका छापले गेले कशा, दोन नंबर एकच ह्याच्यावर पडले कसे आणि ह्या जर आल्या तर ह्यात आमचा काही दोष नाही कोणाचा. अच्छा, तर मतमोजणी थांबवू नका असं आपण म्हटलेलं होतं या संदर्भात? नाही, निरीक्षकांचा जो निर्णय आहे तुम्हाला पूर्ण मान्य असं कोणीही मी म्हटलेलं नाही. ती चुकीची कॅप्शन येते. मी असं कोणालाही सांगितलं नाही मतमोजणी थांबवू नका. हे नियमाप्रमाणे व्हायला पाहिजे, कायद्याप्रमाणे व्हायला पाहिजे. त्यामुळे असं मी कधीही कोणाला सांगितलं नाही. ती चुकीची न्यूज येते. मी त्यातच फोन करून सांगितलं तुमच्या कॉरेस्पॉन्डंटला की ही चुकीची न्यूज येते, असं देऊ नका. यानंतर ज्या तऱ्हेने आपण बघतोय की अतिशय वादात पडले. एवढंच म्हणणं की या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे, पूर्ण कडक चौकशी व्हायला पाहिजे. निश्चित. मोहनजी, एक मला महत्त्वाचा प्रश्न विचारतो की कलेचा प्रांत आहे, नाट्य प्रांत आणि अशा प्रकारे आपण बघतोय की बोगस अर्थातच मतं दिसत आहेत. काय वाटतं आपल्याला, या क्षणी रिइलेक्शन व्हायला हवं का? ऑफकोर्स रिइलेक्शन करायचं कसंही, हा निरीक्षकांचा निर्णय आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. काय होतं, मी आघाडीवर असल्यामुळे महाराष्ट्रात हे असं नाही ते आरोप, चुकीचे आरोप केले जातात माझ्यावर, कारण हे त्याला कळून चुकलं की आपल्या पायाखालची जमीन सरकली आहे. या डुप्लिकेट विनयजी, मोहनजींचं असं म्हणणं आहे की चुकीचे आरोप माझ्यावरती केले जात आहेत. काय म्हणायचं आपल्याला? हॅलो. हा विनयजी, मोहनजींचं असं म्हणणं आहे की माझ्यावरती चुकीचे आरोप केलेले जात आहेत. मला नाही वाटत मोहनवर कोणी असा आरोप केलेला आहे. जो घोळ आहे सगळा तो पोस्टातनं पत्रिका पोहोचल्या नाही. त्या का पोहोचल्या नाही ते आम्ही पोस्ट ऑफिसला विचारतोय. आम्ही बाकी कोणाचंही नाव कोणाचंही घेतलेलं मला तर आमच्या पॅनलतर्फे मला आठवत नाही. त्या माझी खात्री आहे की कुठेही कंप्लेंटमध्ये कोणाची नावं जी आहे ती नावं दिलेली नाही. मुळात ही सगळी प्रक्रिया जी आहे या प्रक्रियेमधले जे दोष आहेत ते दोष काढण्यासाठी वेळ मिळाला नाही, संधी मिळाली नाही आणि पोस्टात टाकलेल्या पत्रिका ज्या आहेत ते पत्रिका लोकांपर्यंत पोहोचल्याच नाही. म्हणजे जवळजवळ माझ्याकडे आता एक साधारण 1100 लोकांची लिस्ट आहे की ज्यांच्या सह्या आहेत की आम्हाला मतपत्रिका पोहोचावं. उमेदवारांना नाही मिळाल्या पत्रिका. वंदना गुप्तेला अजून पत्रिका मिळालेली नाही, चंद्रकांत कुलकर्णीला मिळालेली नाही अजून. काय आता घोळ खूप झालेला आहे, सतत वाद झाला, दरवेळेस असं वाटत होतं की अतिशय लाजिरवाणे प्रकार सुरू आहेत. एक्झॅक्टली काय झालं या निवडणूक प्रक्रियेत? मला थोडंसं बोलायचं आहे. हा मोहनजी बोला. मला असं बोलायचं की ही प्रक्रिया चुकीची आहे हे 2.5 वर्षापूर्वीच जाणलं होतं आणि त्यामुळे आम्ही घटना बदलली होती.
या घटनेची निवडणुकीची पद्धत बदललेली होती. परंतु यांच्याच लोकांनी एक छोटीशी तक्रार करून अध्यक्ष महोदय यांच्या समोर चॅरिटी कमिशनरकडे एक छोटीशी तक्रार करून ती घटना पास होऊ दिली नाही. याचं कारणच आहे कारण या पद्धतीने निवडणूक लढवायची होती. आता याही पद्धतीने जर यश मिळत नाही म्हणून तरी आरडाओरडी करतायत. नाही तर ही घटना बदलून 2.5 वर्ष झाली आहे जी चॅरिटी कमिशनरकडे पडलेली आहे. निश्चितच काय म्हणाल आपण? नाही म्हणजे घटना पास बीस काही झालेली नाही. ही घटना 2009 मध्ये गेली. 2008 नंतर ते सगळे निर्णय जे आहे ते चॅरिटी कमिशनरनी तसे रद्दबातल ठरवलेले आहे. ही घटना पास झाल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही. मोहन जोशींना माहित असेल तर मला माझं तेच म्हणणं आहे ही होऊ दिली नाही पास. नाही होऊ दिली नाही. ऐका मोहन, कोणीतरी एकाने ऑब्जेक्शन घेतलं म्हणजे ह्या लोकांनी त्या लोकांनी असं म्हणण्यात काही पॉईंट नाही. आपण त्या माणसाला त्या दिवशी आपण सुद्धा तिथे हजर होता चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसमध्ये. बरोबर आहे. छोटीशी काहीतरी अडचण आणली आणि ती घटना पास होतील नाही तर चॅरिटी कमिशनर म्हणत होती की पास करतो म्हणून. नाही पण त्या दिवशी ती पास होणारच नव्हती. त्या दिवशी आपण निराळ्या कारणासाठी जमलो होतो. माझी काही काळामध्ये ती पास होणार होती. नाही मला अर्थातच आता एक असं वाटतं की खरोखरच नाट्य परिषदेसारखी निवडणूक आहे, अतिशय चोख आणि व्यवस्थित ही निवडणूक व्हायला पाहिजे. मोहन जोशींनाही मी हा प्रश्न विचारला होता. विनयजी तुम्हालाही विचारते हा अर्थातच एक शेवटचा प्रश्न की रिइलेक्शन व्हावंसं वाटतं का आपल्याला? काय बाबा सर? रिइलेक्शन पुन्हा ही निवडणूक? 110%. 110. धन्यवाद विनयजी आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि त्याचबरोबर मोहन जोशी हे देखील आपल्या बरोबर होते. विनय आपटे आणि मोहन जोशी यांच्याशी आपण चर्चा करत होतो. अर्थातच बोगस मतदान झाल्याचा आरोप करण्यात येतो आणि या सत्यता काय आहे जाणून घेण्याचा आता आपण प्रयत्न केला. झी 24 तास एक पाऊल पुढे.